शिंदेंच्या सोबत असलेले पोंक्षे ऐन निवडणुकीच्या वेळी मनसेच्या व्यासपीठावर दिसले। ज्या सभेत राज ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला तिथेच पोंक्षे उपस्थित होते आणि त्यावरून चर्चा रंगल्या। बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। ठाण्याच्या पहिल्या सभेत आपल्या समोर येत आहेत शरद पोंक्षे। शरद पोंक्षे ज्येष्ठ अभिनेते, परखड वक्ते, हिंदुत्वाची भूमिका ठासून मांडणारे हिंदुत्ववादी, शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते, दसरा मेळाव्यात भाषणानं अंगार पेटवणारे। यात शरद पोंक्षेंची सध्या जोरदार चर्चा आहे। ती चर्चा आहे त्यांच्या मनसेच्या व्यासपीठावरल्या उपस्थितीमुळे। त्याचं झालं असं की ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासाठीच्या राज ठाकरेंच्या सभेत चक्क शरद पोंक्षे मंचावर दिसले। याच मंचावरनं राज ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला। 40 आमदार निघून जाताना त्या 40 आमदारांचा जो मोरक्या असतो, जो त्याला घेऊन चाललाय, तो माणूस म्हणतो की गेले 2.5 वर्ष मला कसनुसच होत होतं। कसनुस का होत होतं? कारण अजित पवारच्या मांडीला मांडी लावून मी काही बसायला तयार नव्हतो। मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी 40 आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता मी भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे। वर्षभरात लक्षात आलं की ज्याच्या मांडीला मांडीला बसायची लाज वाटत होती, तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार। आम्ही नुसते आमदार नाही फोडले, आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण ढापलं। आम्ही ती पण गोष्ट घेऊन गेलो। तुम्ही हसताय, मला आनंद आहे या गोष्टींचा की आपल्याला लाज वाटत नाही, आपण हसतो या गोष्टींची। शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे, ती माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे। ते गेल्यावरती त्याचा सौदा करता तुम्ही। अशी सगळी टीका सुरू असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गाजवणारे पक्षाचे उपनेते शरद पोंक्षे हे सगळं मंचावर ऐकत होते हे विशेष। या सगळ्यावर त्यांनी स्वतःच मग स्पष्टीकरणही दिलं। शिवसेना शिंदे गटाचा उपनेता आहे नावापुरता, आणि अजूनही मी त्याच पक्षात आहे। पण राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांची गेली 10-12 वर्षातली आंदोलनं, हे सगळं पाहिल्यानंतर मला आतून सारखं असं वाटायला लागलं की हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आला पाहिजे। आपली ही भूमिका मांडून पोंक्षे इथंच थांबले नाहीत, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुकही केलं। 18 वर्ष एक माणूस एका विचारांनी धडपडतोय, महाराष्ट्राचं भलं व्हावं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला निर्माण करायचा आहे, हे सातत्याने मी 17-18 वर्ष त्यांच्या तोंडून ऐकतोय। अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व, मनात एक, ओठांवर एक असली भानगड नाही। म्हटलं की या निवडणुकीमध्ये काही सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी, राज ठाकरे या माणसासाठी घ्याव्यात। एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं कौतुक करणारेही हेच शरद पोंक्षे होते, हे विसरून चालणार नाही। केवढा मोठा धोका होता की सगळं जाण्याचा प्रचंड मोठा एक हा खेळ होता की सगळंच गायब होऊ शकतं, रस्त्यावर येऊ शकतो आपण, उद्या सगळे आमदारकी पण जाऊ शकते, आपलं सगळं जाऊ शकतं, आपलं राजकीय अस्तित्वच संपण्याचा धोका पत्करून जेव्हा माणूस बाहेर पडतो ना, तेव्हा त्याला ठोस असे लॉजिकल कारण असतं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकर यांच्यातला वादही महाराष्ट्रानं पाहिला होता। बांदेकरांनी तर पोंक्षेंचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांना हा तूच ना असा सवालही केला होता। या मुलाखतीत पोंक्षे कॅन्सरच्या काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या मदतीबद्दल बोलत होते। पहिला आदेश उभा राहिला, आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं। उद्धव ठाकरेंचा लगेच फोन आला की शरद काळजी करू नकोस, शिवसेना आणि मी, अख्खी शिवसेना तुझ्या पाठीशी उभी आहे, पैशापासून कसलीही काळजी करायची नाही। बांदेकरांच्या या टीकेनंतर स्वतः शरद पोंक्षेंनी आपल्या पुस्तकातील मजकूर शेअर करत आपली बाजू मांडली होती। दरम्यानच्या काळात शिंदेंच्या शिवसेनेचा मंच शरद पोंक्षेंनी गाजवला। आजचा हा दिवस हा शिवसेना राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नाही,
तर आजचा हा दिवस हा शिवसेना नावाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेचा वर्धापन दिन आहे. आणि जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत परिवर्तन करू शकणार नाही, म्हणून पहिल्यांदा बाळासाहेबांनी ठाण्याची निवडणूक लढवली आणि तिथून संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर झालं. पोंक्षेंचा हाच विरोधाभास अनेकांना खटकलाय. एकीकडे शिंदेंच्या मंचावर ते ठाण्याच्या विजयाबद्दल बोलतात आणि दुसरीकडे ठाण्यातच शिंदेंच्या विरोधकांच्या मंचावर दिसतात. तेव्हा आता पोंक्षे नेमके कोणाचे हा प्रश्न अनुत्तरितच आहे. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.